कुठेतरी सांगावं लागेल, मानावं लागेल, मांडावं लागेल आणि आग्रहानं मांडावं लागेल. मित्र हो, पुढच्या काळामध्ये ही धोरणं आदरणीय शरद पवार साहेबांनी ज्या पद्धतीने सामाजिक न्यायाच्या अंगाने पुढे नेली, मग त्याच्यामध्ये मंडल आयोग लागू करणं असेल, स्त्रियांच्यासाठी आरक्षण आणणं असेल, औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव देणं असेल, या सगळ्यांमधनं जी एक दृष्टी दिसते, जी एक व्यापकता दिसते, त्याला चव्हाण साहेबांच्या भाषेमध्ये बेरजेचं राजकारण म्हणतात. समावेशकता असा आपला जड शब्द आपल्या परिभाषेतला. आणि दुसरीकडे मनूपासून चालत आलेलं बहिष्कृततेचं राजकारण, वगळण्याचं राजकारण, वजाबाकीचं राजकारण. मित्र हो, ह्या वजाबाकीच्या राजकारणाची पुन्हा गेली काही वर्ष सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून पुन्हा एकदा विशिष्ट भाषा, विशिष्ट लोकांचाच इतिहास विशिष्ट पद्धतीने शिकवायचं. शिक्षण हे त्यांच्या दृष्टीनं हत्यार आहे. त्यांचं प्रभुत्व, त्यांची सत्ता, त्यांचं वर्चस्व कायम ठेवायचं. आमच्या महिला भगिनींच्या सुद्धा किती लक्षात आलंय किती नाही मला माहित नाही. पुरुष सत्ता, पुरुष वर्चस्व, पॅट्रियार्कीचं जेव्हा राज्य होतं संपूर्ण, आज सुद्धा ते बऱ्याच प्रमाणात आहे, पण तेव्हा काय जागा होती स्त्रियांना, कोणतं स्थान होतं स्त्रियांना? पुन्हा एकदा ते हवंय आपल्याला. आणि या काळामध्ये पुन्हा आपल्याला विचार केला पाहिजे की शिक्षणाच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण करायचं. आणि मग सतत गप्पा कशाच्या मारायच्या? ऋषीमुनींच्या. ओके, मी ऋषीमुनींचा आदर करतो, मला ऋषीमुनींच्या बद्दल बिलकुल राग नाही, तिरस्कार नाही, मनामध्ये काही आढी नाही. पण मला तुम्हाला थेट विचारायचं आहे की ऋषीमुनींनी अजिंठा आणि वेरूळची लेणी खोदली का हो? महानातले महान ऋषीमुनी खोदू शकत होते का अजिंठा वेरूळ? तुमच्या हे लक्षात येईल की ज्या बलुतेदार अलुतेदारांना आपण हिनवलं काय, माळी साळी तेली कुणबी धनगर वंजारी आगरी भंडारी नावी शिंपी सोनार सुतार, ज्यांच्या हातामध्ये जादू आहे, ज्यांच्याकडे कौशल्य आहेत, स्किल्स, त्या कौशल्यांच्या जोरावर देशाची निर्मिती होते. जीडीपी फक्त बौद्धिक संपदेतनं नाही वाढत. जीडीपी वाढवण्यासाठी आपल्याला निर्मिती पण करावी लागते. आणि म्हणून महात्मा फुलेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा जर दृष्टिकोन आपण शिक्षणाकडचा बघितला तर तो दिसतो क्रिएशन ऑफ नॉलेज अँड क्रिएशन ऑफ स्किल्स. ज्ञानाची निर्मिती आणि कौशल्यांची निर्मिती करून त्याचं संवर्धन करणं. म्हणून मला अतिशय अभिमानानं सांगायचं की आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गीतामध्ये मंगेश पाडगावकरांनी फार सार्थ शब्द लिहिलेत. पुण्यमयी दे अम्मा अक्षर वरदान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान. ज्ञानाला कामाची जोड आणि कामाला ज्ञानाची जोड. जिथे फक्त पोपटपंची होती ना, फक्त पाठांतर होतं ना, जिथे फक्त सोहळं होतं ना, त्याची कौतुकाता बाद झाली. त्याने भारत नाही उभा केला, त्याने फक्त भारतामध्ये विषमता आणली, भारताचं नुकसान केलं, भारताचं वाटोळं केलं. मी पुरावा देतो. इसवी साली, इसवी आजपासून 2020 वर्षांपूर्वी, 21 वर्षांपूर्वी भारताचा जीडीपी 33.5% होता. म्हणजे जगातल्या प्रत्येक रुपयामधलं 1/3 उत्पन्न भारताचं होतं. आणि त्यावेळेला मनुस्मृती जरी होती तरी मनुस्मृतीचं राज्य प्रस्थापित झालं नव्हतं. 4थ्या शतकामध्ये बाबासाहेब म्हणतात अस्पृश्यता आली आणि नंतरच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जाचक जाती बंधनं आणि स्त्रियांवरची बंधनं आली आणि त्याच्यानंतर भारताचा विनाश होत गेला. भारताचा जीडीपी 2% खाली आला जगाच्या एकूण रचनेमध्ये. आणि म्हणून अमर्त्य सेन यांनी आयडिया ऑफ जस्टिस जी मांडलेली आहे, किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जॉन रॉल्स हा जगातला फार महान अशा प्रकारचा विचारवंत, तो ए थिअरी ऑफ जस्टिस मांडतो. ते पुस्तक जगामध्ये खूप महत्वाचं मानलं जातं, शिकवलं जातं आणि अभ्यासकांना ते माहीत असतं. माझा मुद्दा आहे तो असा की न्यायाची संकल्पना जर शिक्षणाच्या माध्यमातून आणायची असेल तर फक्त आपल्याला आकडे वाढले म्हणजे 2%चं 90% झालं शिक्षण म्हणजे भागलं असं नाही. आणि म्हणून पु ल देशपांडे म्हणायचे की शाळेच्या जगात तुम्ही काय शिकता याला महत्व आहेच, पण जगाची पण एक शाळा असते. म्हणजे शाळेच्या जगाबाहेर सुद्धा जे जग असतं ते जग हीच शाळा आहे. आणि अशा प्रकारे शिकलेले आपले वाडवडील सुद्धा म्हणजे औपचारिक शिक्षण नाही पण तरी सुद्धा निसर्गाच्या सोबत निर्मिती करता करता, शेतामध्ये काम करता करता, ज्या प्रकारचं ज्याला आपण सामूहिक शहाणपण म्हणू, कलेक्टिव्ह विजडम, प्रज्ञा म्हणू, ती आपल्या लोकांमध्ये होती की नाही? होती. कौशल्य होती की नाही? होती.
आणि त्यांना कुठेच या ऋषीमुनींच्या दृष्टीने किंमत नव्हती. ऋषीमुनी म्हटलं की फक्त ठराविक पद्धतीनं पाठांतर आणि ठराविक पद्धतीची पोपटपंची लेखन आणि त्याला प्रतिष्ठा. आणि आज सुद्धा मला सांगा 2021 साली एखादी कविता लिहिण्याला जेवढं आपल्या देशामध्ये प्रतिष्ठेचं किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र वगैरे वगैरे आपण म्हणतो, पण आपल्या सुद्धा पांढरपेशांच्या जगामध्ये तुमच्या प्राध्यापकांच्या स्टाफ रूम मध्ये कविता लिहिण्याला जेवढं महत्व आहे किंवा त्याचं जेवढं कौतुक आहे तेवढं वापसा कशाला म्हणतात याचं ज्ञान असण्याला आहे का हो? तुम्ही शिवाजी कॉलेजमधले आणि इतर या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेले बहुसंख्य लोक हे ग्रामीण भागातले असल्यामुळे ते म्हणतील हरिण लडके आम्हाला तुम्ही नका सांगू वापसा कशाला म्हणतात, आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणूनच मी बोलतोय, तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही त्याला प्रतिष्ठा देताय का, त्याचा आग्रह धरताय का, ते माहीत असण्याला किंमत देताय का? वापसा माझ्या काही शहरी मित्रांसाठी मैत्रिणींसाठी सांगतो, पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये जी ओल निर्माण होते ती ओल जास्त असेल आणि जर का बी पेरलं तर ते कुजून जातं. ओल कमी असेल तर त्या बियाला पुरेसं त्या ठिकाणी पाणी मिळत नाही आणि ते फळत नाही, फुलत नाही, ते कोरडं राहतं आणि मरून जातं. आणि म्हणून ओल जमिनीमधली योग्य असणं, जास्तही नाही आणि कमी नाही, दॅट इज कॉल्ड वापसा. पण त्या वापसाला आपल्या एकूण जीवनामध्ये काही स्थान नाही. अरे 55% लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत, 15% GDP मधलं आपलं एकूण योगदान आजही शेतीचं आहे. तरी सुद्धा मी अगदी नम्रपणाने पण स्पष्ट भाषेत विचारतो, आपल्या किती प्राध्यापकांना खरीप आणि रब्बीतला फरक सांगता येईल हो? मी विचारत नाही आता कुणाला, पण अगदी खरीप म्हणजे नेमका कोणता काळ आणि रब्बी म्हणजे नेमका कोणता काळ, या पद्धतीनं शिक्षण व्यवहार जो असायला पाहिजे होता तो ब्रिटिशांच्या काळात नव्हता. तर ठीक आहे, कारण ते परके होते. पण आपलं राज्य आल्यानंतर काळ्या इंग्रजाचं राज्य आपण म्हणूया त्याला, किंवा इलिटचं राज्य म्हणूया, आपण केले का तसे बदल? आहे का आपली ती दिशा? आपण अभ्यासक्रम ठरवतो तेव्हा साधारणपणे काय पद्धत असते आपली? तू माझं पुस्तक लाव, मी तुझं पुस्तक लावतो, आपण सगळे वाटून खाऊ. मला तुम्ही म्हणाल की असं नरके सर का बोलता एवढं रागाने? आणि बहुजन बहुजन म्हणणारे सुद्धा जी गद्दारी करतात ना, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, त्याच्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण संस्था चालक यांचं आपण जेव्हा उदाहरण घेतो तेव्हा विचारलं पाहिजे की आता महाराष्ट्रातले जे तमाम शिक्षण सम्राट आहेत त्यातले अपवाद वगळले तर काय पद्धतीचा बाजार चालू आहे, काय प्राध्यापकाचा रेट चालू आहे, काय जागेसाठी पैसे घेतले जात आहेत. ही जी काही भयंकर वस्तुस्थिती आहे ही फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत होती. हे हवं होतं फुले शाहू आंबेडकरांना, महात्मा गांधींना, कर्मवीर भाऊराव पाटलांना. तुम्ही म्हणाल तुम्ही विषय सोडून बाहेर गेलात, स्वातंत्र्य चळवळ आणि शिक्षण याच्याबद्दलच बोला, म्हणजे गुढी गुढी बोला, फक्त पाठ्यपुस्तकातलं बोला, चौकोनातलं बोला, कौतुकाचं बोला, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा. हे खूप दिवस झालं हो, खूप दिवस झालं. त्याच्यानीच आपलं वाटोळ होत आहे. आपल्याला थोडंसं परखड बोलावं लागेल, स्पष्ट बोलावं लागेल. आणि म्हणून मी अगदी समारोप करताना नेमक्या भाषेत सांगतो, पॅराडाईम शिफ्ट, प्रमाणक परिवर्तन इंग्रजांच्या मॅकॉलेच्या पासूनचं आजपर्यंत आपण करू शकलो का? कारण त्यांना हवं होतं भारतीय रक्त, भारतीय वंश, भारतीय रंग अशी माणसं. पण इन टेस्ट, इन ओपिनियन, इन कल्चर आणि इन फिलॉसॉफी ते ब्रिटिशर्स असतील. आज सुद्धा इंग्रजी शाळांसाठी अगदी ग्रामीण भागात सुद्धा लागलेल्या रांगा आणि मराठी शाळा दररोज बंद होणं काय दर्शवतं त्याच्यावर मी बोलणार नाही, तुम्ही त्याच्यावर विचार करा. आज महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये दररोज 3 मराठी शाळा बंद होत आहेत आणि इंटरनॅशनल स्कूल नावाने ग्रामीण भागामध्ये काय प्रकारच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघतायत, काय प्रकारची शिक्षण संस्था चालक आहेत. 12वी नापास लोकांना कसं शिक्षक नेमलं जात आहे, तिथे शिक्षण सेवकांचे काय हाल आहेत. अगदी महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये क्लॉक आवर बेसिसवर CHB वर जे लोक काम करतायत 10 वर्ष, 15 वर्ष, 20-20 वर्ष, आणि म्हणून त्यांची लग्न नाही आहेत, त्यांची आजही जी काही हालत आहे, या सगळ्याबद्दल कधीतरी बोलावं लागेल. आणि मग मी आपल्याला सांगेन की शिक्षण स्वातंत्र्यासाठी नुसतं स्वातंत्र्य काळातलं शिक्षण बघून नाही चालायचं. शिक्षणाने मन मुक्त करायला हवं, शिक्षणाने आपल्याला बोलण्याचं धैर्य द्यायला हवं, लिहिण्याचं धैर्य द्यायला हवं, संशोधनाचं धैर्य द्यायला हवं. आपल्या संशोधनाबद्दल तर काय बोलावं? ते म्हणतात, ते पुढे म्हणतात, त्यांनी असेही म्हटले आहे की
ते असेही म्हणतात की तू लेखा काहीतरी म्हण की, नुसतं मागचं सगळं शोधत बसायचं, मागचं सगळं सांगत बसायचं, त्यांनी म्हटलं त्यांनी म्हणलं त्यांनी म्हणलं. तुम्ही काय म्हणता, तुमचं काय म्हणणं आहे, त्याला जागाच नाही आपल्या प्रबंधांमध्ये. सगळ्या आपले लोक सुरुवातच करतात की इतकं भूतकाळामध्ये आपण रमतो. भूतकाळ हा फक्त विमान, जसं विमानतळावरनं उड्डाण घेताना त्याला जेवढी जमीन लागते तेवढाच भूतकाळ आवश्यक असतो. म्हणून निंदा करंदीकरांनी अतिशय स्पष्टपणे म्हटलं, ती कविता आम्हाला होती शिकायलाही होती, शिकवायलाही होती. इतिहासाचे घेऊन ओझे डोक्यावरती नानाचा, करा पदस्थल त्याचे आणि चढून त्यावर भविष्य वाचा. आमचे प्राध्यापक मित्र म्हणतील हो वाचतो ना, मी सकाळमधलं वाचतो, पुढारीतलं वाचतो, लोकसत्तेतलं वाचतो, महाराष्ट्र टाइम्स मधलं वाचतो, सगळं भविष्य वाचतो. एका पेपरमधलं दुसऱ्याशी जुळत नाही तरी वाचतो. ते भविष्य नाही, इथे वेगळं कुठलं तरी भविष्य अभिप्रेत आहे विंदा करंदीकरांना. आपण भूतकाळात रमणारी माणसं, आणि मराठी माणसं तर फक्त इतिहासामध्ये रमणारी. तुमच्या महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. खरं म्हणजे फार मोठा राजा, ज्याने आपल्याला माणसासारखं लढायला शिकवलं. योद्धा, शेतकऱ्यांचा, रयतेचा राजा. त्यांचं अनुकरण आपण जेवढं करावं तेवढं कमी. पण मला दुःख आहे की महाराष्ट्राचा इतिहास म्हणलं की शिवाजी महाराजांपासून सुरू करायचा आणि शिवाजी महाराजांपाशी संपवायचा. असं नाही हो, असं नाहीये. त्यानंतर सुद्धा इथे बरंच काही झालंय आणि त्याच्या आधी सुद्धा बरंच काही झालंय. आपल्याला व्यापक व्हावं लागेल. आपल्याला इतिहास म्हणताना चिकित्सक व्हावं लागेल. फक्त गौरवीकरण, फक्त उदात्तीकरण, फक्त आरत्या ओवाळणं, कॉन्स्पिरसी ऑफ ग्लोरिफिकेशन बंद करावं लागेल. आणि आपल्याला चिकित्सकपणानं ज्याचं त्याचं माप ज्याच्या त्याच्या पदरात घालावं लागेल. नंबर 1. नंबर 2, इतिहास म्हणताना फक्त आणि फक्त कल्पित कथा, दंतकथा, आयक्यू कथा याला फार नाही जागा देता येणार. त्याचं एक ओरल हिस्ट्रीचं स्थान जरूर आहे. पण ग्रामची जसं म्हणतो हिस्ट्री फ्रॉम बिलो, नुसता राजा महाराजांचा इतिहास, संस्थानिकांचा इतिहास बस करावा आता, बस झाला. तो सामान्य माणूस कसा जगत होता, तो काय खात होता, तो काय पित होता, त्याचे कपडे कसे होते, त्याचं शिक्षण कसं होतं, त्याच्या चालीरीती काय होत्या, त्याची शिक्षणाची काय व्यवस्था होती. हिस्ट्री फ्रॉम बिलो. आणि म्हणून महात्मा फुले सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतात, एज्युकेशन फ्रॉम बिलो. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तोपर्यंत फिल्टरेशन थिअरी, वरून शिक्षण द्या सगळं खाली पोचेल. फुले म्हणाले काहीच खाली पोचत नाही. संपत्ती पोचत नाही, ज्ञान पोचत नाही, शिक्षण पोचत नाही, सत्ता पोचत नाही. वरच ती पॅक केली जाते, बंद केली जाते, गुलाम केली जाते, नाही पोचत खाली. आणि म्हणून हिस्ट्री फ्रॉम बिलो ग्रामची म्हणतो, त्याच्या खूप आधी फुले म्हणाले होते एज्युकेशन फ्रॉम बिलो. पण एज्युकेशन फ्रॉम बिलो म्हणताना सुद्धा दृष्टिकोन कोणता, तत्वज्ञान कोणतं, बांधिलकी कोणती. आणि म्हणून मित्र, मला परत परत आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला गांधीजींची नई तालीम या दृष्टीने पुन्हा अभ्यासावी लागेल. जीवन शिक्षण मंदिर असं नावं फक्त शाळेला देऊन भागणार नाहीत. खऱ्या अर्थानं जीवन शिक्षण आपल्याला अंमलात आणायचं असेल तर काय पद्धतीने विचार करावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मुंबई विद्यापीठाच्या कायद्याच्या निर्मितीच्या वेळेला आमदार होते आणि आप घरी बाटा बाप घरी बाटा नावाचा त्यांनी त्याला अग्रलेख लिहिलाय. बहिष्कृत भारत मधला फार मोलाचा अग्रलेख आहे. काय पद्धतीने वंचितांच्या शिक्षणाकडे आपण बघतो आहोत. मित्र हो, माझ्या एका मित्राने त्याच्या पुस्तकात लिहिलंय, त्याची आठवण करून देतो. तो म्हणतो, पूर्वी आपल्याकडे चातुर्वर्ण्य होता, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आता शिक्षणाच्या माध्यमातून नवा चातुर्वर्ण्य निर्माण करण्याचं काम सुरू झालंय की काय अशी शंका यावी, अशी परिस्थिती आहे. म्हणजे डून स्कूल, इंटरनॅशनल स्कूल्स, पाचगणी आणि तिकडे सिमल्याच्या शाळा, देशातल्या अत्यंत नामवंत शाळा, तिथून तयार होणारी मुलं, तिथून तयार होणाऱ्या मुली म्हणजे जणू काय उद्याचे ब्राह्मण. नामवंत शिक्षण संस्था शहरातल्या मराठी इंग्रजी माध्यमाच्या, तिथून तयार होणारे क्षत्रिय. आणि कॉर्पोरेशनच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा शहरातल्या, तिथून तयार होणारे वैश्य. आणि जिल्हा परिषदेच्या शाळा शूद्र, आणि आश्रम शाळा अतिशूद्र. म्हणजे आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेमधनं, शिक्षणाच्या या वाटणीमधनं काय प्रकारचं निर्माण करतो आहोत, फार महत्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. दुसरा मुद्दा आपण पुढे जाऊया. मला स्वतःला असं वाटतं की आजही मी चिंता व्यक्त करतो अभ्यासक्रमाच्या संबंधी. आजही आवाज येतोय, आवाज येतोय? हो सर, येतो. मी समारोपाकडे आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये मी समारोपाकडे येतोय. मी आपल्याला सांगत होतो ते एवढं, फक्त संख्या किती वाढली
एवढं मोजून नाही चालायचं. गुणात्मक शिक्षण आणि त्या शिक्षणाला कौशल्यांची जोड. कौशल्यांची जोड म्हणताना खऱ्या अर्थानं कौशल्यांचा सन्मान. कौशल्यांचा सन्मान आपल्या मनामध्ये, आपल्या मांडणीमध्ये, आपल्या जगण्यामध्ये, आणि मग त्या दोन्हीला एकत्र घेऊन अतिशय परखड, अत्यंत चिकित्सक, रोखठोक बोलणं लिहिणं याला काही स्थान असणार आहे की नाही. तर फक्त आणि फक्त शिक्षणाचा बाजार. आणि मग आता पुढचे शिक्षण सम्राट कोण असणार आहेत माहितीये? अंबानी, अदानी हे पुढचे आता शिक्षण तज्ञ असणार. ते शिक्षण सगळा अभ्यासक्रम ठरवणार, ते विद्यापीठांचे मालक असणार आणि ते तुम्हाला ना मला नोकरीला ठेवून पुढच्या काळामध्ये त्यांच्या आरत्या गायला लावणार. मी या निमित्तानं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेने, छत्रपती शिवाजी कॉलेजने या कार्यक्रमाचं आयोजन केलंय म्हणून मी माने मॅडमना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, आदरणीय प्राचार्यांना, सगळ्या संयोजकांना आणि तुम्ही सहभागी झालेल्या सगळ्या मित्रांना धन्यवाद देऊन 2च मिनिटांमध्ये मला काय म्हणायचं होतं त्यातलं सूत्र आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो. पहिलं, आधी सामाजिक की आधी राजकीय सुधारणा याच्याबद्दलची जी मांडणी होती त्याच्यामध्ये राजकीय सुधारणांना यश आलं कारण इंग्रज समोर दिसत होता, इंग्रज शत्रू समोर दिसत होता आणि म्हणून आपण स्वातंत्र्याच्या चळवळीला प्राधान्य दिलं. फुले, लोकहितवादी, आगरकर, कर्वे, रानडे, त्यांचे काही सहकारी बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी सामाजिक सुधारणेला महत्व दिलं. मित्रहो, आलं स्वातंत्र्य. 74 वर्ष परवा 15 ऑगस्टला होतील. 74 वर्षामध्ये आपण नेमका किती आणि काय प्रवास केला याची जेव्हा आपण मांडणी करू तेव्हा आपल्याला फार चिकित्सक पद्धतीने सांगावं लागेल की संख्यात्मक प्रगती केली, संख्यात्मक विकास झाला, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज जगामध्ये आलेला आहे आणि तो आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या सगळ्या गावखेड्यापर्यंत तो जेव्हा पोहोचेल तेव्हा द बेस्ट टीचर फक्त शिल्लक राहतील. बाकीच्यांचं काय होणार? बाकीच्यांना काय जागा असणार? आजही माध्यम सत्तेमध्ये कुणाचा आवाज उमटतो? राजसत्तेमध्ये कुणाचा आवाज उमटतो? न्याय सत्तेमध्ये कुणाचा आवाज उमटतो? प्रशासन सत्तेमध्ये कुणाचा आवाज उमटतो? मित्रहो, आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दल पूर्ण आदर बाळगून सुद्धा विष्णू भाऊ बारपटेंना सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही, त्यांच्या पत्नीलाही विसरता येणार नाही. आणि या प्रकारचा त्याग जो आहे तो आमच्या पाठ्यपुस्तकात कधी आला नाही. निदान उद्या तरी तो येईल का, मी वाट बघतोय. मित्रहो, स्वातंत्र्य चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं अखिल भारतीय पातळीवरती गेली आणि इंग्रजांना इथनं जावं लागलं जेव्हा बहुजन समाज त्याच्यामध्ये सामील झाला, अल्पसंख्याक समाज सामील झाला. त्यामुळे अस्फक उल्लापासनं कुर्बान हुसेन पर्यंत ही जी बलिदान आहेत, हे जे योगदान आहे, त्याला नेमकी कोणती जागा असणार आहे, कोणतं स्थान असणार आहे, हे प्रश्न आहेत आणि हे विचारावे लागतील. महिलांच्या योगदानाच्या संबंधामध्ये फक्त अरुणा असफ अलींचं नाव घेऊन, कॅप्टन लक्ष्मीचं नाव घेऊन नाही भागणार, झाशीच्या राणीचा उल्लेख करून नाही भागणार. प्रश्न असा विचारावा लागेल की सावित्रीबाई फुले जेव्हा पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या एका महार मुलाला पाठीवर घेऊन 8 किलोमीटर प्लेग झालेला असताना चालत चालत जातात आणि त्याला वाचवतात, स्पर्शजन्य आजार आहे माहीत असताना सुद्धा, तेव्हा एक प्रकारे त्या प्लेगला सांगत असतात मेरा पांडुरंग नाही दोंगी, आणि त्या पांडुरंगला त्या वाचवतात. हे जे सामाजिक शहीदत्व आहे, राजकीय शहीदत्वाच्या झाशीच्या राणीच्या कथा मोलाच्या आहेत, त्या मोलाच्या आहेत, त्या सांगा, पण त्या सांगताना सामाजिक शहीद पण राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी, सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी जे अतुलनीय त्याग या देशातल्या अनेक लोकांनी केलेत, सावित्रीबाई हा त्याचं एक उदाहरण आहे. मित्रहो, शेवटचा मुद्दा, स्त्री पुरुष समता. शिक्षण काळापासून गुणात्मक कौशल्यांचं आणि ज्ञाननिर्मितीचं, जाती निर्मूलन, संसाधनांचं फेरवाटप, संवाद, वाद, टीका, चिकित्सा, चर्चा, गेली काही वर्ष तर या देशाला काय झालंय मला काही कळतच नाही. काही बोललं की भावना दुखावल्या आणि तुम्ही एकदम राष्ट्रविरोधी आणि का राष्ट्रद्रोही डायरेक्ट. बरं झालं सुप्रीम कोर्टानेच परवा फटकारलं सरकारला की हा कायदा कधी रद्द करणार तुम्ही. कशालाही राष्ट्रद्रोही ठरवून मोकळं व्हायचं, म्हणजे बोलण्याचीच बंदी. पुन्हा एकदा पेशवाईकडे वाटचाल, पुन्हा एकदा त्या दुसऱ्या बाजीरावाचा काळ. मित्र हो, या पार्श्वभूमीवर मला स्वतःला असं वाटतं जागं व्हावं,
शिकलेल्यांनी शिकवणाऱ्यांनी जागं व्हावं. अभ्यासक्रम तर शिकवावाच, पण अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन दृष्टिकोन, तत्वज्ञान, संस्कृती ही मूल्य लोकांच्या पर्यंत, मुलांच्या पर्यंत घेऊन जावीत आणि शिक्षणाचा अशा प्रकारे विकास करावा. मी पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद देतो आणि मला बोलावल्याबद्दल आभार मानून माझं हे भाषण थांबवतो. धन्यवाद सर. स्वातंत्र्य आंदोलनादरम्यान झालेल्या या अनुषंगानं भारतीय बाबींचा जो आपण सखोल आढावा घेत असताना जी काही वास्तविक स्थिती आहे विचार मांडले ते आपण सर्वांना व्यक्त आशावाद व्यक्त या संदर्भात जर कोणाला काही चर्चा करावायची असेल तर हे व्यासपीठ आपणा सर्वांसाठी खुलं आहे. हॅलो नरके सर. हॅलो. हा सर, नरके सरांना मला एक माहिती विचारायची आहे. बोला सर, बोला. बोलू का सर? हो, बोला बोला बोला. सर, अतिशय सुंदर असं व्याख्यान मी नेहमीच आपला विद्यार्थी असल्यापासून आपला ध्यान आहे आपल्या एकूणच व्याख्यानाचा, एकूण विचाराचा. सर, मला एक प्रश्न नेहमी सतावतो की 1960 ला स्वतंत्र महाराष्ट्र म्हणून राज्याची निर्मिती झाली आणि नवे राज्यकर्ते महाराष्ट्रावरती आले. पण 1960 पासून अगदी 80-85 पर्यंत जवळच्या 20-25 वर्षामध्ये दलितांनी दलितांच्यासाठी एकही शाळा सुरू केल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये मला कुठे दिसत नाहीये. तर आपल्या एकूण व्याख्यानामध्ये याची उत्तर मला सापडतात, पण आणखी नेमकेपणानं सर याची काय कारण असू शकते? दलितांनी दलितांच्यासाठी शाळा काढल्याची आणि तशा पद्धतीला त्याला पाठिंबा देण्याची भूमिका म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या सुरुवातीला काही सोडले तर कुठे काही दिसत नाही सर. याचं नेमकं काय कारण? काय झालं बघा की चव्हाण साहेबांनी ईबीसीची मी उल्लेख केला की कन्सेप्ट आणल्यानंतर गोरगरिबांची मुलं, गोरगरिबांच्या मुली शिकायला लागल्या, त्यापुढे शिक्षक प्राध्यापक झाले, ते प्रशासनातही गेले. परंतु आपल्याकडची जी आंबेडकरी चळवळ आहे, जिचा पाया महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीने घातलेला बाबासाहेबांनी स्वतः मान्य केलेला आहे आणि बाबासाहेबांच्या पूर्वी सुद्धा अनेक असे मान्यवर होते की ज्यांनी या संबंधामध्ये महत्वाचं काम केलंय, योगदान दिलंय. त्या सगळ्यांमधनं पहिली संस्था उभी राहते ती पीपल्स एज्युकेशन सोसायटी. खरं तर महात्मा फुले सावित्रीबाईंनी जी अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींसाठी शाळा काढली आहे ती एक महत्वाची सोसायटी होती, महत्वाची संस्था होती. तिचं नावच मुळी रजिस्टर जे केलं होतं ते असं होतं, सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन टू महार, मांग अँड अदर्स. तर तो एक टप्पा आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचं पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा टप्पा. त्यानंतर आपण पुढे येतो तेव्हा तुम्ही नेमकेपणानं विचारलं की आपल्याला का दिसत नाही 60 ते 80च्या काळामध्ये अशा पद्धतीचं काम. मला स्वतःला असं वाटतं की जी राज्यकर्त्यांची धोरणं असतात तो एक मुद्दा असतो, दुसऱ्या बाजूला एक शिक्षणाची म्हणून मॅनेजमेंट चालवण्यासाठी ज्या प्रकारची यंत्रणा उभी करावी लागते ती यंत्रणा, त्याच्यासाठीचा निधी, त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा, जमीन, इमारत, निधी, या सगळ्यांच्या संबंधामध्ये जी भूमिका शाहू महाराजांनी घेतली किंवा सयाजीराव गायकवाडांनी घेतली ती आपण फारशी घेतली नाही. हे याचं उत्तर तुम्हाला देत असताना मला नम्रपणानं कबूल केलं पाहिजे. पुढच्या काळामध्ये मात्र मग आश्रमशाळा आणि अशा काही शिक्षण संस्था आल्या. मला अशी 10-20 नावं माहिती आहेत की ज्यांनी म्हणजे दादासाहेब रुपवत्यांपासून विलास वाघांपर्यंत ज्यांनी संस्था स्थापन केल्या आणि काम केलं आणि ते करतायत. पण तरी सुद्धा आजही आदिवासींच्या पाड्यावर, भटक्या विमुक्तांच्या पालावर, आमच्या ऊसतोडणी कामगारांच्या त्या ऊसतोडणी करताना आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांच्या शिक्षणापर्यंतचा, माथाडीच्या मुलांच्या शिक्षणाचा, मजुरांच्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणाचा, आणि त्यातही पुन्हा म्हणताना मुली आणि मुलं यांच्यातला शिक्षणातला तफावत आणि भेदभाव, हे सगळे सर खूप चिंतेचे, चिंतनाचे, चर्चेचे विषय व्हायला हवेत. तुम्ही एका महत्वाच्या गोष्टीला तोंड फोडलं, त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आणि मी असं म्हणतो की या विषयावर आपल्याला अधिक खोलात जाऊन पुढच्या काळामध्ये बोलायला हवं, लिहायला हवं. हे झालेलं नाही
हे मात्र मी नम्रपणाने कबूल करतो आणि तुम्हाला वेगळ्या प्रकारचं उदाहरण देऊन तुमच्या प्रश्नाच्या उत्तराचा समारोप करतो. विलासराव देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना पत्र दिलं की शाहू महाराजांनी ज्यांनी शिक्षणावर 23% खर्च केला आणि ज्यांनी कोल्हापूर राज्यामध्ये शिक्षण हक्क कायदा राबवला 1917 साली, त्यांची जयंती शाळा कॉलेजेसमध्ये झाली पाहिजे, विद्यापीठात झाली पाहिजे, महाराष्ट्रात झाली पाहिजे. कोल्हापुरात ती होते. तर विलासराव देशमुख भला माणूस होता, खूप उमदे राजकारणी होते. त्यांच्यासोबत मी त्याच्या आधी खूप वर्ष काम केलेलं असल्यामुळे ते ओळखत होते. ते म्हणाले कसं शक्य आहे, पश्चिम महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाबासाहेब भोसले एवढे मुख्यमंत्री झाले आणि तरी शाहू महाराजांची जयंती होत नाही, हे कसं शक्य आहे? म्हणले सर तपासून बघा, माहिती घ्या, मी सांगतो ते बरोबर आहे की नाही. आणि मग तुमची मागणी काय म्हणाले, म्हटलं सुरू झाली पाहिजे. ते म्हटले मला तपासावं लागेल, कारण याचे काय परिणाम होतील, याला विरोध होईल का, विशेषतः पुण्याची प्रतिक्रिया काय असेल ते मला बघावं लागेल. कारण त्या काळामध्ये 26 जुलै हा शाहू महाराजांचा जन्मदिवस मानला जायचा, जो नंतर 26 जून असल्याचं बाबासाहेबांच्या पत्रातनं आपल्या लक्षात आलं. पण मी जेव्हा मागणी केली होती तेव्हा 26 जुलैची केली होती. त्यांनी त्यांच्या सचिवांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की हरी नरकेंचं हे पत्र तपासून बघा, ही मागणी तपासून बघा, याला विरोध होईल का, याचं नेमकं काय स्वागत होईल. आणि त्या सचिवांनी त्यांना सकारात्मक अहवाल दिला. शासकीय भाषेत सांगायचं तर त्याचं कारण आता जाहीरपणे सांगायला हरकत नाही. ते कोल्हापूरचे भूषण गगराणी होते आणि त्यांनी शाहू महाराजांची जयंती सगळ्या महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि शासनाने केली पाहिजे, आपल्या भाषेत म्हणायचं गावच्या तर झाली पाहिजे आहे. तर त्यांनी त्याचा अहवाल दिला आणि मग विलासराव देशमुखांनी ती सुरू केली. मुद्दा आहे तो असा की खरं म्हणजे आधीची माणसं सुद्धा भलीच होती, पण नाही झालं, नव्हतं झालं. मी त्यांना दोष देत बसत नाही. मी फक्त एवढंच म्हणतो की कोणीतरी सुरुवात करावी लागते. झालं नाही ही नोंद घेऊन आपल्याला नवी निर्मितीची दिशा आखावी लागते आणि पाऊल पुढे टाकावं लागतं. मित्रहो, त्या दृष्टिकोनातनं मी मगाशी माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलं की सयाजीराव गायकवाडांचा, शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंच्या कामाचा उल्लेख सुद्धा पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता. खरं म्हणजे पंतप्रधान मनमोहन सिंग हे खूप भले, खूप विद्वान, खूप अभ्यासू. मी प्लॅनिंग कमिशन मध्ये, कन्सल्टेटिव्ह ग्रुपमध्ये त्यांच्याबरोबर 10 वर्ष काम केलेलं आहे. आत्ताचं 7वी नापास आणि मनमोहन सिंग असं जर पाहिलं तर प्रचंड अंतर आहे, प्रचंड फरक आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की तरी सुद्धा त्यांना ब्रीफिंग करणारं कोण होतं, त्यांना भाषण लिहून देणारं कोण होतं. आपल्याला नुसतं शिकून नाही चालायचं सर, आपल्याला नुसता इतिहास घडवून नाही चालायचा, इतिहास लिहायला पण शिकावं लागेल, इतिहास लिखाणाचं शास्त्र पण समजून घ्यावं लागेल. शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शिक्षणशास्त्र विभाग आणि इतिहास विभाग कार्यक्रम घेतो याचा मला खूप आनंद अशासाठी होतो की जिथे आपण सगळ्यात जास्त कमजोर आहोत असं माझं मत आहे आणि तिथे तुम्ही काम करतात. म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की सर आपण पुढच्या काळामध्ये पुन्हा बसू, बोलू, चर्चा करू आणि असं का घडलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं घडता कामा नये या दिशेने काय करायला हवं, पुढच्या काळामध्ये नेमकी कोणती पावलं टाकायला हवीत, कोणत्या प्रकारची धोरणं आखायला हवी आहेत याचाही आपण विचार करू. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील विशेषतः अदर स्टेट मधून तर आपण विचारू शकता. हाँ, अगर हिंदी में और अंग्रेजी में कुछ लोग बोलना चाहेंगे तो मैं उनकी क्षमा मांगना चाहूंगा, क्योंकि मैं हिंदी में या अंग्रेजी में बोल सकता था लेकिन मराठी में ज्यादा कंफर्टेबल था. और मैं ये मानता हूँ कि हिंदी तो राष्ट्रभाषा है और हम सब लोग जानते हैं, को बोलना भी चाहिए, लिखना भी चाहिए. फिर भी मुझे लगा कि भाई बहुत सारे लोग सुनने वाले जो हैं वो शायद मराठी जानने वाले होंगे और इसलिए मैं हरीश सिंह साहब का क्षमा प्रार्थी हूँ कि वो शायद मेरा भाषण नहीं समझ पाए होंगे, लेकिन बाकी लोग तो शायद समझ पाए होंगे. तो यू मे आस्क मी इन हिंदी और इंग्लिश. यू आर वेलकम. इतना सन्नाटा क्यों है भाई? ठीक आहे, मी समारोप करतो, कारण लोकांना प्रश्न विचारायचे असले तरी ऑनलाईन मध्ये सगळे ऐकतायत आणि त्याच्यामध्ये संस्थेचे सुद्धा अधिकारी असतील हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे तो प्रश्न उद्या आपल्याला मागात पडता कामा नये याचं सुद्धा भान असणार. कारण आपण तसे चतुर लोक आहोत, मला माहिती आहे ते सगळं, कॅल्क्युलेटेड लोक आहोत आपण, काही हरकत नाही. मी एवढंच म्हणेन, आता तो एका शाहरुख खानच्या सिनेमामध्ये डायलॉग होता, पिक्चर अभी बाकी है, तसं चर्चा अभी बाकी आहे. आता जरी वेबिनार मध्ये आपण बोलायचं बंद केलं
तरी फेसबुकवर, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर, ब्लॉगवर, सोशल मीडियामधनं, अगदी व्हॉट्सअपपासून वेगवेगळ्या माध्यमांमधनं आपण बोलत राहू. मला स्वतःला तुम्ही माझं भाषण फाटक्या तोंडाचं म्हणून आज फुली मारून जरी फेकून दिलं तरी मला त्याचं अजिबात वाईट वाटणार नाही. मला स्वतःला ठराविक पद्धतीची विद्वत्तापूर्ण भाषणं चीड आहे. त्याचं कारण असं की प्रचंड अवघड बोलणं म्हणजे आपण विद्वान आहोत, संशोधकीय बोलायचं म्हणजे फक्त चौकटीतलं बोलायचं आणि तेच 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 बोलत राहायचं. मला स्वतःला विद्यापीठीय परिसरात असून सुद्धा याचा राग आहे. त्याचं कारण मी सत्यशोधक चळवळीचा अभ्यासक आहे आणि मग कर्मवीर भाऊराव पाटलांच्या सोबत असलेले सत्यशोधक केशवराव विचार आहे, जे अतिशय लहानपणापासूनचे त्यांचे मित्र आणि त्यांचे सहकारी, त्यांचं समग्र वाङ्मय मी संपादित केलं. आपल्यापैकी काही लोकांना माहीत असेल, सत्यशोधक चळवळीवरची माझी पुस्तकं माहीत असतील. आणि म्हणून मला असं वाटतं की सत्यशोधक जीवननिष्ठा शिक्षणामध्ये, शिक्षकांमध्ये, प्राध्यापकांमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये यायची असेल तर आपल्या लोकांवर सुद्धा टीका करावी लागेल, आपल्या सुद्धा लोकांच्या वागण्या बोलण्याबद्दल लिहावं लागेल. एका वाक्यात सांगतो, आपल्या सुद्धा बड्या लोकांना आपला दरारा वाटला पाहिजे. त्यांना असं वाटतं कामा नाही की ह्याला खिशात घालता येईल, हे काय आपलं आपल्या पुढे काय हिंमत आहे असं नाही वाटतं कामा. त्यांनाही वाटलं पाहिजे की कोणीतरी जाब विचारणार आहे आणि कोणाला तरी आपण अकाउंटेबल आहोत. आणि म्हणून मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. तुमच्या प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला आवडेल. पुन्हा एकदा आभार मानून मी थांबतो आणि संयोजकांकडे सूत्र देतो. धन्यवाद सर. पुनश्च एकदा दोन्ही विभाग आणि महाविद्यालयाच्या वतीनं आपलं हार्दिक धन्यवाद आपणासाठी. यानंतर या कार्यक्रमासाठी विविध जे झाले आहेत या सर्वांसाठी कृतज्ञता करण्यासाठी मी आमंत्रित करतो इतिहास विभागातील सहकारी प्राध्यापक दत्तात्रय सर. Namaskar. I am here to express the vote of thanks. रयत शिक्षण संस्था सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, Satara. Today's national webinar was organized in two sessions jointly by Department of History and Department of Education on Indian national movement and educational development. In the first session, Dr. Harish Kumar Singh, Assistant Professor of History, Kanpur, Uttar Pradesh, in his speech elaborately explained the Indian freedom movement. I thank for his guidance. In the second session, the eminent speaker, Professor Hari Narke sir, an Indian scholar, author and orator, member of advisory committee, Mahatma Phule Chair, Savitribai Phule Pune University, Pune. In his speech, threw light on the educational development during Indian freedom struggle. It was really a brainstorming session for us. I thank him for his guidance. I thank Professor Dr. Sadiq Tamboli sir for his inaugural speech. I thank Secretary Rayat Shikshan Sanstha Satara and Principal Chhatrapati Shivaji College Satara, Honorable Principal Dr. V.S. Shivankar Sahib, for his support and guidance to organize this national webinar. I thank Dr. Anil Vaure sir, Coordinator IQSC. I thank Dr. Dhanaji Masa sir, Head Department of History, and I thank Dr. Varsha Mane Madam, Head Department of Education. I thank all the participants from various states and all the students. I also thank all the faculty members of our college. At the end, I thank all who directly or indirectly supported for this national webinar. Thank you.